नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक संतोष बोर्डे आपल्या बोर्डेज करिअर अकॅडमीचे यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो, आज बोर्डेज करिअर अकॅडमीची ऑफलाईन आणि ऑनलाईन जी नवीन बॅच आहे ती बॅच कधी सुरू होणार आणि ती जी बॅच असणार आहे ती कुठल्या एक्झाम्सला कव्हर करणार आहे आणि त्याच्यामध्ये नेमकं कुठले काय म्हणता येईल ना त्याला एक्झाम तर कव्हर होणार आहे हे तर मी सांगणारच आहे. सोबत आपण कशा पद्धतीनं ती बॅच सगळ्या विद्यार्थ्यांना त्या बॅचमध्ये घेऊन जाणार आहोत या सगळ्यांचं डिस्कशन मी आज या व्हिडिओमध्ये करणार आहे. मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून नवे किंबहुना मागच्या काही महिन्यांपासून कंटिन्यू युनिव्हर्सिटीच्या एक्झाम झाल्यापासून सगळ्या युनिव्हर्सिटीच्या महाराष्ट्रातल्या बऱ्याच विद्यार्थ्यांचे फोन मित्रांनो येत होते आणि नवीन ऑनलाईन बॅच आणि ऑफलाईन बॅच कधी सुरू होणार मेमध्ये याच्या संबंधातली विचारणा अशी विद्यार्थ्यांकडून सातत्यानं होत होती. आणि या सगळ्यांचा विचार करून ऑलरेडी बोर्डेज करिअर अकॅडमीच्या 2 बॅचेस ज्या आहेत त्या मार्च आणि एप्रिलमध्ये या सुरू झालेल्या आहेत. परंतु एक्झामच्या नंतरची मेमधली जी बॅच आहे ती बॅच ऑनलाईन आणि ऑफलाईन मी मुद्दामून सांगतोय ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅच ही 15 मे पासून मित्रांनो सुरू होते आहे. 15 मे 2026 पासून ही सुरू होत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की ही बॅच कॉम्बो बॅच असणार आहे. म्हणजे काय असणार आहे तर मित्रांनो, या बॅचमध्ये इथे बघत असाल तुम्ही तर ही बॅच कॉम्बो बॅच असणार आहे ज्याच्यामध्ये बँकिंग, SSC आणि रेल्वे म्हणजे बँकेच्या सगळ्या एक्झाम्स, रेल्वेच्या सगळ्या एक्झाम्स, NTPC पकडून अजून सगळ्या एक्झाम्स रेल्वेच्या, SSCच्या सगळ्या एक्झाम्स, त्याच्यामध्ये CGL आलं, CHSL आलं, GD आलं आणि MTS आलं. अशा या 3 एक्झामची तयारी या कॉम्बो बॅचमध्ये एकाच बॅचमध्ये या तिघांची तयारी मित्रांनो आपण करून घेणार आहोत. आणि ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन्ही प्लॅटफॉर्मवर ही अवेलेबल असणार आहे. याचा टायमिंग मी तुम्हाला सांगू टाकतो. मॉर्निंग 8 वाजेपासून सुरू होईल आणि 11 वाजेपर्यंत सकाळी ही डेली 3 आवर्स ही चालेल. बाकी डिटेल मी पुढे जसं आपण जाऊ तसं मी तुम्हाला सांगणारच आहे. आपल्याला करायचं काय आहे तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, ऐकायचा आहे आणि काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट सुद्धा मित्रांनो तुम्हाला करायचं आहे. बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला जर आपण पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे या सगळ्या नवीन बॅचेसबद्दलच्या अपडेट्स बोर्डेज करिअर अकॅडमीच्या आणि नवनवीन येणाऱ्या जेवढेही नोटिफिकेशन आहेत, ॲडव्हर्टाइजमेंट आहेत किंवा जाहिराती आहेत याची सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत माहिती पोहोचायला मदत होईल. मित्रांनो, बघूयात. नवीन बॅच मी सांगितले 15 मे पासून सुरू होते आहे. आणि यस, आता ही बोर्डेज करिअर अकॅडमीची ही जी बॅच असणार आहे या बॅचमुळे मित्रांनो तुमच्या सरकारी नोकरीच्या स्वप्नांना हे स्वप्न जे आहे ते तुमचं पूर्ण होणार आहे. आणि या स्वप्नांना योग्य दिशा देण्याचं काम ही मागच्या 25 वर्षापासून बोर्डेज करिअर अकॅडमी करत आली आहे. इथून पुढेही ते करणार आहे. मित्रांनो, आता या कॉम्बो बॅचमध्ये जी तयारी आम्ही तुमच्याकडनं करून घेणार आहोत मी आत्ता सांगितल्याप्रमाणे बँक एक्झाम, SSC एक्झाम आणि रेल्वेच्या सगळ्या एक्झाम्स, ठीक आहे. म्हणजे बँकेच्या सगळ्या एक्झाम्स मग ती IBPS असेल, त्याच्यानंतर SBI असेल, नाबार्ड असेल, त्याच्यासोबतच मित्रांनो RBI असेल, है ना. त्या SSCच्या मी आत्ताच सांगितलं सगळ्याच एक्झाम, रेल्वेच्याही NTPC सहित सगळ्या एक्झामची तयारी या एकाच ठिकाणी एकाच बॅचमध्ये मित्रांनो तुम्हाला ही करायला मिळणार आहे. आता तुम्हाला ही जी बॅच आहे ही का जॉईन करायची आहे किंवा का केली पाहिजे असा प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात येतो आणि त्याच प्रश्नांचं उत्तर मित्रांनो मी तुम्हाला इथे देण्याचा प्रयत्न करणार आहे की वाय चूज कॉम्बो बॅच. तर मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला काय होणार आहे की 1 कोर्स मल्टिपल एक्झाम्स, एकाच कोर्समध्ये या 3ही एक्झाम तुमच्या मित्रांनो कव्हर होणार आहे.
त्याच्यानंतर याच्यामुळे होईल काय की तुमचा वेळ आणि पैसा हा वाचेल, टाइम अँड मनी सेव्हिंग. म्हणजे प्रत्येक बॅचसाठी प्रत्येक एक्झामसाठी वेगळी बॅच जॉईन करणं आणि प्रत्येक एक्झामच्या त्या प्रिपरेशनसाठी वेगळी फीस पेड करणं, या दोन्ही गोष्टी मित्रांनो तुमचे इथे वाचणार आहेत, सेव्ह होणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं बोर्डेज करिअर अकॅडमीचं जे स्मार्ट स्टडी प्लॅनिंग असतं, जे मागच्या 25 वर्षापासून आम्ही देत आलेलो आहे सातत्यानं आणि तेच सक्सेस आम्ही टिकून आहोत, हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे. सगळा सिलेबस मित्रांनो, सिलेबस ओव्हरलॅप कव्हरेजेस, या तिन्हीच्या एक्झामचा सगळा सिलेबस याच्यामध्ये तुमचा व्यवस्थित कव्हर होणार आहे. तर मित्रांनो तुम्हाला या बॅचबद्दल विचार करायला हरकत नाही. आता एक्झाम्स कुठल्या कुठल्या कव्हर होणार आहे मी आधी सांगितलं, पण पुन्हा एकदा मित्रांनो तुम्हाला सांगतो की IBPSच्या सगळ्या एक्झाम, IBPS क्लरिकलची एक्झाम, POची एक्झाम, RRBची एक्झाम आहे ना. आता याच्यामध्ये IBPS आपली याची SOची म्हणजे तुमची SOची जी एक्झाम असणार आहे, AFOची असेल किंवा तुमचं HRची असेल ना, फायनान्सची एक्झाम असेल, म्हणजे SOची जी एक्झाम आहे स्पेशलिस्ट ऑफिसरची, ही सुद्धा याच्यामध्ये मित्रांनो कव्हर होणार आहे. SBI क्लरिकल, SBI PO, SSCची CGL, CHSL, MTS, GD, रेल्वेच्या NTPCच्या एक्झाम्स आणि ग्रुप डीची पण तयारी मित्रांनो याच बॅचमध्ये तुमची होणार आहे. पुन्हा वेगवेगळ्या बॅचसाठी वेगवेगळ्या एक्झामच्या तयारीसाठी प्रिपरेशन करायची तुम्हाला गरज पडणार नाही, सोबत वेगळी फीस भरण्याची सुद्धा गरज तुम्हाला मित्रांनो पडणार नाही. ठीक आहे, पुढे जाऊया. आता हे फीचर्स बॅचचे काय काय असणार आहे तर मित्रांनो डेली लाईव्ह प्लस रेकॉर्डेड क्लासेस असणार आहे. ठीक आहे, जे ऑनलाईन जी बॅच जॉईन करणार आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी आता कशी जॉईन करायचं वगैरे मी पुढे सांगणारच आहे की डेली लाईव्ह लेक्चर्स असणार आहेत आणि रेकॉर्डेड n नंबर ऑफ टाइम्स, लगेच ते ऑटो रेकॉर्ड मित्रांनो होतात, तो n नंबर ऑफ टाइम्स कुठलाही विद्यार्थी हा ऑनलाईन जॉईन होणारा कोणताही विद्यार्थी त्या रेकॉर्डेड लेक्चरला पुन्हा पुन्हा मित्रांनो काय करू शकेल, तो रेकॉर्डेड लेक्चर करू शकेल. टीचिंग मराठी, इंग्लिश अँड हिंदी या तिन्ही लँग्वेजमध्ये मित्रांनो आपण करणार आहोत, कारण सगळ्याच प्रकारचे सगळ्या टाईपचे विद्यार्थी जे आहेत, उमेदवार जे आहेत, परीक्षेची तयारी करणारे हे असतात, त्यामुळे कोणाला सोडता येणार नाही. तिन्ही लँग्वेजमध्ये इथे टीचिंग होत असते आणि बेसिक टू ॲडव्हान्स हे सगळं मित्रांनो तुमच्याकडनं कव्हर करून घेणार आहे. अगदी बेसिक कन्सेप्ट पासून सुरुवात होणार आहे मित्रांनो. बऱ्याच वेळेस सगळ्यांना एक्झाम द्यायची असते, सगळ्या विद्यार्थ्यांना ती एक्झाम क्लिअर करायची असते, परंतु बेसिक कन्सेप्ट क्लिअर नसतात. तर बोर्डेज करिअर अकॅडमीमध्ये या बॅचमध्ये तुमचं सगळं बेसिक पासून मित्रांनो कव्हर होणार आहे तर ॲडव्हान्स पर्यंत. टेस्ट सिरीज असणार आहेत, बऱ्याच n नंबर ऑफ टेस्ट सिरीज, प्रॅक्टिस सेट्स तुमच्याकडनं करून घेणार आहेत आणि ऑनलाईन जी बॅच करणार आहेत त्यांच्यासाठी PDF मध्ये सगळे जे स्टडी मटेरियल आहे आम्ही अवेलेबल करून देऊच. सोबत बोर्डेज करिअर अकॅडमीचं स्वतःचं स्टडी मटेरियल आहे, ते स्टडी मटेरियल सुद्धा तुम्हाला ऑनलाईन जरी तुम्ही जॉईन केलं तरी घरपोच तुमच्या ॲड्रेसवर ते पोहोचवण्यात येईल. बाकी जो ऑफलाईन करणार आहेत त्यांना तर स्टडी मटेरियल इथे जागेवरच अवेलेबल मित्रांनो असणार आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. काय म्हणजे नेमकं आपण याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय स्पेशलचे हायलाइट्स या बॅचचे काय असणार आहेत तर सगळ्यात महत्त्वाचं आहे मित्रांनो डाऊट सॉल्व्हिंग सेशन्स. ऑनलाईन पण होतील, ऑफलाईन पण होतील. ऑफलाईन तर तुम्ही कधीही येऊन कुठल्याही फॅकल्टीला डाऊट सेशन्स असतात, इथे ते सगळे फॅकल्टी बसलेले असतात, तुम्ही कधीही त्यांना विचारू शकता. याच्यामध्ये मित्रांनो वीकली प्रत्येक सॅटर्डेला वीकली मॉक टेस्ट असते मित्रांनो, ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही याच्यामध्ये आपण ती घेत असतो. त्याच्यानंतर स्ट्रॅटेजी सेशन्स असतात की एक्झाम आता आहे एखादी समजून घ्या XYZ एक्झाम आहे तर त्या एक्झामसाठीची स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे, स्टडी प्लॅन कसा असला पाहिजे. रोजचाही स्टडी प्लॅन जो आहे इंडिव्हिज्युअली प्रत्येक विद्यार्थ्याला बोर्डेज करिअर अकॅडमीमध्ये आम्ही प्रोव्हाइड करत असतो. त्याला सोबत घेऊन बसून त्याच्याकडनं त्याचा वेळ बघून आम्ही सगळा टाइम टेबल त्याच्याकडनं करून मित्रांनो त्याला सुद्धा आम्ही तो तयार करून देत असतो. नुसतं तयार करून देऊन बोर्डेज करिअर अकॅडमीत होत नाही, तर हे सगळं त्याच्याकडनं फॉलो करून आम्ही घेतो. ठीक आहे, इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन सुद्धा मित्रांनो या बॅचमध्ये तुमच्या तिन्ही एक्झामचं ज्या
काय म्हणतात त्याला की ज्या ज्या पोस्टसाठी इंटरव्ह्यू असतील त्या सगळ्या पोस्टसाठीचे इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन तुमच्याकडनं आम्ही करून घेणार आहोत. सोबत डेली करंट अफेअर्स जे आहेत याच्याबद्दलची सुद्धा सगळी तयारी तुमच्याकडनं मित्रांनो या बॅचमध्ये कव्हर करून घेतली जाणार आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. आता ही बॅच असेल कशी, तर मित्रांनो मी आधी सांगितल्याप्रमाणे की ही जी बॅच आहे ही ऑफलाईन आहे, त्याच्यामध्ये क्लासरूम ट्रेनिंग असेल, आणि ऑनलाईन आहे. तर ही ऑनलाईन जी बॅच आहे हे मित्रांनो तुम्हाला बोर्डेज करिअर अकॅडमीचं ॲप आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ॲपमध्ये तुम्हाला जायचं आहे. ॲपमध्ये गेल्याच्या नंतर राईट साईडला तुम्हाला कोर्स दिसतो. त्या कोर्सवर क्लिक केल्याच्या नंतर तिथे तुम्हाला अनेक वेगवेगळे कोर्सेस दिसतील. त्यातली तुम्हाला जी जॉईन करायची आहे कॉम्बो बॅच जी कोर्स तिथे तुम्हाला दिसेल, तिथे तुम्ही जाऊन क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला ती बॅच परचेस करायची आहे. तिथे ती परचेसचं ऑप्शन येतं. ती परचेस केल्याच्या नंतर तुम्ही या बॅचला मित्रांनो ऑनलाईन तुम्ही ती बॅच जॉईन करू शकता. ठीक आहे, मग आता हे जे आहे तुम्हाला मोबाईलवर आणि अँड्रॉइड बेस हा मित्रांनो ॲप आहे, त्यामुळे तुम्हाला मोबाईलवर त्या सगळ्याचा इकडे जे आहे या बॅचला तुम्हाला जॉईन करता येईल. मित्रांनो या बॅचला कोण कोण जॉईन करू शकतो हा कारण महत्त्वाचा प्रश्न आहे की याला जॉईन कोण कोण करू शकतो, म्हणजे ही जी बॅच आहे कोणी जॉईन करायला पाहिजे. तर मित्रांनो हे बघा काय असते माहिती आहे का की तहान लागल्यानंतर पाणी शोधण्यात काही मजा नाही. मी आता 3rd इयर झाल्यानंतर डिग्री झाल्यानंतर मी त्याच्या तयारीला लागतो, मग कुठेतरी एखादा प्रायव्हेट जॉब करतो, मग तयारीला सुरुवात करतो, असं अजिबात न करता मित्रांनो आता तर अशी परिस्थिती आहे बोर्डेज करिअर अकॅडमीमध्ये सुद्धा की अगदी 10th पास झाल्याच्या नंतर सुद्धा या एक्झामचं प्रिपरेशन करणारे कॅन्डिडेट्स बोर्डेज करिअर अकॅडमीमध्ये आहेत. आणि म्हणूनच तुम्ही याच्यामध्ये या बॅचला जर का जॉईन करायचं असतील, कारण SSCच्या अशा बऱ्याच एक्झाम आहेत ज्या 12th बेसच्या आहेत, त्याच्यानंतर रेल्वेच्या एक्झाम सुद्धा ज्या आहेत ज्या अंडर ग्रॅज्युएट NTPCच्या एक्झाम आहेत. तर मित्रांनो या बॅच ज्या आहेत 12th पास असणारे सगळे कॅन्डिडेट ज्यांना सरकारी नोकरी मध्ये जायचं आहे, गव्हर्नमेंट जॉब ज्यांना मित्रांनो पाहिजे असे सगळे 12th पास झालेले विद्यार्थी, मग त्याचा आर्ट्स असो, कॉमर्स असो, सायन्स असो, कुठलीही ब्रँच कुठलीही याच्यामधनं पास केलेला म्हणजे आर्ट्स कॉमर्स सायन्स 12वी पास झालेला विद्यार्थी या बॅचला जॉईन करू शकतो. सोबत एनी ग्रॅज्युएट याला जो आहे कुठली डिग्री असणारा कोणताही ग्रॅज्युएट म्हणजे कशातही ग्रॅज्युएशन कंप्लीट करणारा विद्यार्थी याला या बॅचला जॉईन करू शकतो. गव्हर्नमेंट जॉब ज्याला आहे परंतु एखादी दुसरी पोस्ट त्याला मिळवायची आहे किंवा त्याला शिफ्ट व्हायचं आहे, जिथं तो आहे तिथं न करता कंटिन्यू करता त्याला दुसऱ्या एक्झामची तयारी करायची आहे, तर गव्हर्नमेंट जॉब ॲस्पिरंट सुद्धा याला जॉईन करू शकतात. फ्रेशर्स विद्यार्थी जे आहेत ज्यांना बिलकुल आतापासून सुरुवात करायची आहे, अजून याच्या आधी त्यांनी कुठली एक्झाम दिलेली नाही आहे, कधी एखाद्या एक्झामला ते अपीअरही झालेले नाही आहेत, असे सगळे फ्रेशर्स विद्यार्थी याला जॉईन करू शकतात. सोबत बऱ्याच दिवसापासून प्रिपरेशन करतोय परंतु सक्सेस काही त्याला मिळत नाही आहे, तर असे रिपीटर सुद्धा जे कॅन्डिडेट आहे जे विद्यार्थी आहेत या बॅचला मित्रांनो जॉईन करू शकतात. बघूया आता यामध्ये बेनिफिट काय असणार आहे की स्टुडंट्सनी ही बॅच जॉईन केल्याच्या नंतर त्याचे काय बेनिफिट त्याला मिळतील तेही बघून घेऊया. मित्रांनो बघा याच्यामध्ये तुम्हाला कंप्लीट प्रिपरेशन तिन्ही एक्झामचं तुमचं होणार आहे. सोबत तुमचा कॉन्फिडन्स लेवल 100% बूस्ट होणार आहे, याच्यात तर काही दुमतच नाही. ठीक आहे, टाइम मॅनेजमेंट हा विषय तुमचा एकदम परफेक्ट होणार आहे. टाइम मॅनेजमेंट कसे तुम्हाला अटेम्प्ट क्वेश्चन करायचे इन टाइम मध्ये, किती सेकंदामध्ये एक क्वेश्चन अटेम्प्ट झाला पाहिजे, अशा सगळ्या ट्रिक्स ज्या टाइम मॅनेजमेंटच्या असतात हे तुमच्या इथं व्यवस्थित कव्हर होणार आहे. रेग्युलर प्रॅक्टिस रोजचा होमवर्क देऊन तुमच्याकडनं मित्रांनो या बोर्डेज करिअर अकॅडमीमध्ये ऑनलाईन ऑफलाईन दोन्हीकडे पण तुमचं
मित्रांनो करून ही सगळी प्रॅक्टिस करून घेतली जाणार आहे. आणि गायडन्स तुम्हाला खूप महत्त्वाचं आहे सक्सेससाठीचं. नुसतं टीचिंग करून आम्ही तुम्हाला सोडणार नाही आहे. तर जोपर्यंत तुमच्या हातात एखाद्या जॉब असत नाही किंवा अपॉइंटमेंट लेटर येत नाही, तुम्ही एक्झाम क्लिअर करत नाही, तोपर्यंत सातत्यानं कंटिन्यू आम्ही तुमच्या सोबत राहू आणि तुम्हाला गाईड करत राहू. अशा पद्धतीचे सगळे फायदे जे आहेत मित्रांनो तुम्हाला इथे घेता येणार आहे. तर चला खूप वेळ लावू नका. 15 मे पासून ही बॅच सुरू होते आहे. बॅच ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही प्लॅटफॉर्मवर आहेत आणि कारण की ऑलरेडी बॅच बऱ्यापैकी ज्या आहेत त्या फुल झालेल्या आहेत. त्यामुळं पटकन या आणि तुमची एक जागा जी आहे याच्यामध्ये फिक्स करायला विसरू नका. कारण आजचा निर्णयच तुमचा उद्याच्या सरकारी नोकरीची ही काय झालेली असेल, एक प्रकारे तुम्ही त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेला असेल. तर मित्रांनो मला असं वाटतं की सगळी माहिती आता याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचं असा एक डाऊट असतो की सर नेमकीची फीस किती आहे. तर मित्रांनो ऑनलाईन बॅच आहे त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा ती कॉम्बो बॅचवर तुम्ही ते क्लिक कराल तेव्हा तुम्हाला सगळी फीस स्ट्रक्चर तुम्हाला तिथे दिसेल. तुम्ही ते परचेस करूनच मगच तुम्हाला जॉईन करता येईल. आणि ऑफलाईनमध्ये तर बोर्डेज करिअर अकॅडमीची संत एकनाथ रंगमंदिरच्या बाजूला छत्रपती संभाजीनगरमध्ये ही मेन ब्रांच आहे. आपण तिथे या आणि बोर्डेज करिअर अकॅडमीला डायरेक्ट व्हिजिट करून आपण मित्रांनो या सगळ्या बॅचेस बद्दलची इन्फॉर्मेशन विथ फी स्ट्रक्चर तुम्ही माहिती करून घेऊ शकता. मित्रांनो लाईफ टाईम ॲडमिशनचं पण जे ऑप्शन आहे तुमच्याकडे इथे या बोर्डेज करिअर अकॅडमीमध्ये अवेलेबल असणार आहे. पण बरेचसे क्लासेस असे असतात की पावसाळ्यात जशा छत्र्या उगवतात त्याप्रमाणे ते येतात आणि एखाद 2 वर्षात 3 वर्षात ते काय होतात त्या छत्र्या गायब झाल्यासारख्या पाऊस संपल्याच्या नंतर ते गायब होतात आणि विद्यार्थ्यांचं मुलांचं प्रचंड नुकसान झालेलं आम्ही या 25 वर्षात बघितलेलं आहे. आणि बोर्डेज करिअर अकॅडमी सातत्यानं मागच्या 25 वर्षापासून विद्यार्थ्यांच्या सोबत आहेत. आणि मित्रांनो म्हणजे असंही बोर्डेज करिअर अकॅडमीमध्ये सांगायला काही हरकत नाही की बोर्डेज करिअर अकॅडमीमध्ये ज्यांचे पॅरेंट्स इथे कोचिंगला होते आणि जे आता वेगवेगळ्या पोस्टवर चांगल्या पोस्टवर जे काम करतायत त्यांची मुलं सुद्धा आता मित्रांनो या बोर्डेज करिअर अकॅडमीमध्ये पुन्हा तेच सक्सेस घेण्यासाठी जे आपल्या पॅरेंटनी घेतलंय त्याच्यासाठी ते सुद्धा इथे जॉईन झालेले. म्हणजे एवढा मोठा प्रदीर्घ काळ बोर्डेज करिअर अकॅडमीने या सक्सेसमध्ये विद्यार्थ्यांसोबत घातलेला तब्बल 25 वर्षाचा काळ आहे. आणि मित्रांनो तुम्ही बोर्डेज करिअर अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल, यूट्यूब चॅनल, इंस्टा आणि हे सगळं तुम्हाला मित्रांनो जॉईन करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे. त्याचा लिंक टेलिग्राम आता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो दिलेला आहे. कॉन्टॅक्ट नंबर जर आपल्याला कॉन्टॅक्ट करायचा आहे, आपल्याला फोनवर काही इन्क्वायरी करायची आहे तर 9225732248 या नंबरवर आपण कॉल करा आणि सगळी माहिती आपल्याला इथे मिळून जाईल. ठीक आहे मित्रांनो, ते वेळ घालू नका. 15 मे लक्षात ठेवा ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही प्लॅटफॉर्मवर अवेलेबल असणारी बॅच. तर चला मग आजच आपली एक सीट रिझर्व करून घ्या आणि उद्याचे आपल्या सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करायला विसरू नका. चला इथेच थांबतो. जय हिंद, जय भारत.